हा. हे नारळ आहे म्हणलं, हा गिरीनदार पण नारळ आहे. आता हे नारळाच्या पहिल्याला येताना 4 फुटापासून याची सुरुवात झालेली आहे नारळाची येताना. आता जसं जसं झाड वरे वरे जाईल तसे वरे वरे चालेल हे. हा. पण सुरुवातीची स्टार्ट मध्ये 4 फुटापासून याची सुरुवात झालेली आहे. अच्छा आणि सरासरी या झाडाची क्षमता आहे की वर्षामध्ये 300-400 झाडापर्यंत याला एका झाडाला एक फळ येऊ शकत. 300-400 नारळ अशी याची ही आहे समजा अशी. अच्छा तर वर्षातून समजा आता पहिला बार गेला, दुसरा बार येऊनच राहिला असा तर सरासरी समजा म्हणजे असे 12 महिने चालूच राहते. थोडा गॅप पडते मध्ये उन्हाच्या याच्यामध्ये. पण उन्हाच्या याच्यावर गॅप पडला तर हिवाळ्यातलं नारळ उन्हाच्या तोंडीला काम येऊ शकते. त्याच्यामुळे ते सरासरी पुन्हा दुसरा बार फुटणं जरूर जात आहे. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे असं की म्हणजे हे नाही आता ते पुन्हा तिकडे बार फुटणं सुरूच आहे असा सरासरी. एक नंबर आहे. तरी खूप तोडले नाही ते, खूप तुटल्या गेल्या. उन्हाळ्यामध्ये वाटप चालू राहते ना, घेणं घेणं इकणं हे सुरूच राहते. आपल्या पुस्तकाला विकता का तुम्ही? आम्ही अशी इकडे इतर चिल्लर विकतो अशी. हे आपले जे सुकामेवा आहे ना त्यामधलं हे अंजिराचं झाड आहे. अंजिराचं झाड आहे. याची रोप आहे आपल्याकडे. सगळ्या रोपाची उपलब्ध आहे आणि आपल्या भागात येणारी जात आहे समजा. दिनकन व्हेरायटीची जात आहे समजा, तर ही आपल्या भागात येऊ शकते आणि उन्हाच्या याच्यामध्ये टिकू शकते. जाती भरपूर आहेत, मात्र आपल्या उष्णते मनात काय टिकल याचा अंदाज घेऊन आपल्याला फळबाग घेता येते. नाही तर नाव मोठं घेतलं आणि न येणारे असेल मग झाड रिकामा जतन करणं बरोबर ते योग्य नाही. बरंच व्हेरायटी आहे. अंजीर झालं, सुकामेवा, लाल केळी आहे, 4 फुटावर येणारे नारळ, 4 फुटावर येणारे पेरूची झाड, अशी बरंच या ठिकाणी या निसर्ग नर्सरीमध्ये आपल्या वरुड येथे हे उपलब्ध आहे. आता हे आपल्याकडे मातृक्ष झाडाचे आंब्याचे, म्हणजे आपण जे झाडाचा कलमा बनवतो ते स्वतः येते. कोणाला म्हणलं कुसा आंबा येते तर याचं फळ खाऊन तुम्ही सांगू शकतो आम्ही असं असं येते किंवा तुम्ही आमच्या शेतात येऊन पाहू शकता की याची फळं कशी येते. अच्छा अच्छा. म्हणजे गिरायकांना म्हणून तुम्ही झाडा फळं कशी आले, याची कलम, याचं झाड, याची फळं. म्हणजे विषय कोणाला असं म्हणजे अंधारा ठेवून काम करायचं नाही. याचे म्हणजे तुम्ही याच्या कलमा बनवता? याच्या कलमा बनवतात. याच्या जे आम्ही कलमा बांधले जातात इकडे समजा, याच्या कलमा बनवून आम्ही हे तयार करतो. अच्छा अच्छा. रोप तयार करतो, कलम तयार करतो स्वतःच्या मदर बियांचे स्वतः म्हणजे नजरेसमोर. आपल्या विभागाच्या लोकांना कोणतं म्हणून तुमच्या आंबे कसे आले पाहायचं आम्हाला, तर तुम्ही पाहू शकता. आणि डेमोसाठी ठेवली. डेमोसाठी असं झाड हे मदर बियांसाठी. आपल्या सफरचंद आहे मात्र आपल्या उष्णाच्या मनात येत नाही. त्याच्यामुळे आपण काय केलं, त्याचा डेमो घेतला. पण ते येत नसल्यामुळे आपण विकत नाव ते लोकांना आपण त्याचा प्रसार करत नाव. कारण की तेवढ्या महत्वाची या ठिकाणी सफरचंद ऍपल जे झाड आहे ते शक्यतो फळ जे काश्मीरचं आहे, कारण तिथल्या वातावरणात सूट होते. पण यांनी एक प्रयोग करून पाहिला आणि कुठला आहे आपण तेही दाखवू तुम्हाला. हिवाळ्यात होतो हे सफरचंद झाड आहे. हे आहे बघा सफरचंदाचं झाड, रेड डायमंड सफरचंद आहे. अच्छा अच्छा अच्छा. पण हे कसं की आपल्या एवढ्या उष्णते मला येत नाही. पण लोकांना झाड जगू शकते पण फळ येऊ शकत नाही. आणि फळ येण्यापर्यंत खर्च करण्यापर्यंत आपली क्षमता पुरू शकत नाही. कारण की उत्पन्न घेता घेता खर्चात आपले पैसे जाणार. त्याच्यासाठी फळ आले होते का मग? फळ आले होते ना, फळ येते त्याला पण गळ होते आणि आपल्या उष्णतेत टिकू शकत नाही. त्याच्यामुळे आपण काय झालो, झाड जगेल पण फळ येणार नाही. आणि फळ येईल तर आपल्याकडे तेवढा खर्च करायला परवडणार नाही. म्हणून शेतकऱ्याला म्हणजे प्रतिष्ठित ज्याच्यावर काय जास्ती लक्ष देऊ नका, अशी परिस्थिती आहे. म्हणजे हवामान थंड क्लायमेट थंड राहते. त्याच्यामुळे आपण जेव्हा लोकांना म्हणजे हे करतो की त्या गोष्टी काय काय अशा हे करू नका. म्हणजे पण या झाडाला काय पाहिजे की जास्ती ग्रुप मध्ये पाहिजे आणि सिंगल झाड नाही पाहिजे, झाडाच्या दाटोळ्यात पाहिजे. आंबा येऊ शकते पण झाडाच्या दाट याच्यामध्ये झाडाच्या बुडापर्यंत ऊन नाही तपलं पाहिजे. अच्छा अच्छा. अशी याची क्षमता आहे. सिंगल झाड लावलं, बुड जर तपलं तर झाडाला फळ धरत नाही, फळ धरलं तर ते आपल्याला टिकू शकत नाही. पण हापूस आंबा येऊ शकते, पण असं आपण सिंगल मध्ये नाही राहायचा, ग्रुप मध्ये राहतात. चवीला सारखाच येणार, चवीत काय बदल होणार नाही. पण याची क्षमता म्हणजे थोडीशी सावलीची आहे आणि झाडाला चरपा नाही बसू द्यायचा. म्हणून याला असं साईड आपण हे केलं. कोणतं लिंबू? तिथं तुम्ही बसा काका. हे आपल्या
पुसद निसर्ग नर्सरी मधील हे आपण फणसाचं झाड आहे आणि याला हे फणस आलेले बघू शकता. याला किती वर्षानंतर फणस येतं या फळाला? याला चौथ्या वर्षाची अच्छा अच्छा अच्छा. कलम लावल्यापासून चौथ्या तिसऱ्या वर्षी फळे येऊ शकते. हा हा हा. कारण झाडाचं खोड मोठं झाल्याच्या नंतर हो. वजन जास्ती असल्यामुळे खोड बनायला लागते आणि खोड बनल्यानंतर फणस घ्यायला लागते. अच्छा तुम्ही जर याचं वय नाही झालं तर ते फणस टिकू शकत नाही आणि झाडाला झोपावू शकत नाही. अच्छा कारण अच्छा. याचं वजन जास्ती राहते ना, हो हो. त्याच्यामुळं हे वरी पण बघू शकता या हो. ठिकाणी. हा हे फणसा या ठिकाणी आलेले आहे. अरे घरी फणस घेऊन- आहे. पिकलेलं आहे का काका? हो पिकता बिया मध्ये म्हणजे आपलं फळ आपलं बी हा हा. म्हणजे लोकांकडे धावपळ केल्यापेक्षा आपलं हे आपला प्लांट या ठिकाणी आपण झाडाचे लहान लहान रोप तयार करतो. या ठिकाणी ज्याचं जर्मिनेशन होत असेल त्या ठिकाणी जर्मिनेशन करून हा. मग परत आपण बाहेर हे काढतो. हळद हळद नाही हे आपलं केळी होता, केळीची बेन केळीची बिन आहे. लावताना त्यावरती पाण्यामुळे लेट झालं ते. हे लाल केळी आहे का काय? नाही हे आपली आपली- साधी आपली केळी साधी. आपली. अच्छा. पण आता कटुल्याचा येल सुद्धा आपण प्रयोग केला होता. हे हे कशाचा? कटुले आहेत की नाही, कटुले. हा कटुले कटुले. पण हे सारं काय झालं, आपण लावलं चांगल्या कटुल्याचं बी हा. म्हणजे फुग्याचं नेलं म्हणून मी काय बंद केलं. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे पहिले आपण टेस्टिंग करतो. हा हा हा. आता हे वाशी बाजार चांगली रोप आहे, हो. त्याचा आपल्याला काही संबंध नाही. बरोबर बरोबर. पण विषय कसा आहे की लोकांना फायदा मिळेल म्हणून आपण तयार करायचं. जर असं होत नसेल तर लोकांना विकायचं नाही. बरोबर. आता होणार नाही, आपण विकणार नाही. 100% म्हणजे बरोबर. फसू जे द्या आहे ते प्रामाणिक काम आहे तुमचं. हा नाही परत रुपयाचे आपण ₹1.5 विकू. हा, हा. कोणी म्हणलं बा जन्मायकून 8 आणे जास्त घेतले हो. तर त्याचा विषय केव्हा होईल की त्याला जो रिझल्ट समजेल की बा 8 आण्यासाठी आपल्याला दुरुस्त केलं बरोबर. किंवा याने वस्तू चांगली आहे म्हणून आपल्याला दिलं, हा हा. असं समजलं पाहिजे. म्हणजे कोणाला असं कोण्या भावनेत आपण याचे पैसे फसवणूक नाही करायची. करायचे नाही. तेव्हा गाडी बा एवढ्या इलातून फक्त बाई हे दिसायला एक कटुल्याचा हे आलेलं ठीक आहे. तर बाकी सगळे हे याचे होते नरगेस निघले. बरोबर. मग असं आणि आपण आता जे मोठे झाडं आहेत पिंपळाचे, वडाचे, त्यानंतर फणस, आंबे, त्यानंतर आपण भरपूर ही माहिती बघितली. आणि आता आपण या जे शोचे झाडं आहे घरगुती छोटे घरासमोर सजावटीसाठी लावतात, आपण त्याबद्दलही माहिती घेऊ. हे कलमा म्हणजे पूर्ण कुंडी सहितही आपल्या मिळतात. मिळू अच्छा शकते. अच्छा अच्छा. याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा आता आम्हाला. गुलाब कुठलं आहे, लाल, पांढरा? गुलाबाचे भरपूर व्हरायटी आहेत. असं हा. 20-22 कलरचा गुलाब आहे. हा हा. पण सध्या थोडंसं आहे सुरुवात आहे आता पावसाळ्याची, अच्छा. तर त्याच्यामुळे आता पुढे 20-22 कलरचे फुलं भेटू माल. शकतात अच्छा अच्छा. आणि जाती पाहिजे तसे भेटू हे वेलकम जे नाव दिसत आहे हे विक्रीसाठी आहे का? शकतात. तसं घेतलं गेलं तर विक्रीसाठी बी आहे हा हा हा. आणि नाही विकलं समजा आता शो साठी बी आहे. अच्छा. हे लोकांना जे बा झाडामधून नाव काढायचं हा हा हा. हे लोकांना महत्व समजलं पाहिजे. आपण बरोबर. कोणा एखाद्या कशात पेंटर मध्ये नाव काढू शकतो, हो. पण झाडापासून नाव होऊ शकते. बरं. हे आपलं थोडस म्हणजे हो. हे आहे की हा तर काय हो चला. सजावटीमध्ये असं नवीन काय बघायला मिळेल? आता नवीन आता हे म्हणजे इंडोर झाड समजा आपल्या घराच्या पोर्च मध्ये ठेवतो, हा हा हा. इंडोर झाड ठेवतो, अच्छा. त्याच्यापासून ऑक्सिजन म्हणून आपण समजून घेतो. हा हा तर हे हा. ऑक्सिजन झाड पूर्ण म्हणजे इंडोर झाड आहेत अच्छा. आणि 100% सावलीत आणि 100% याच्यामध्ये आतमध्ये पोर्च मध्ये किंवा हॉल मध्ये अच्छा हे अच्छा. झाडाचा आपण फायदा घेऊ शकतो. वाजवी दरामध्ये उपलब्ध आहे. वाजवी दरामध्ये आपण उपलब्ध करून देतो. हो. आणि ज्यांना ज्या ज्या गोष्टी गुणवंत गोष्टी कोणत्या आहेत, हो. ऑक्सिजन प्लॅन, बरं. शेल प्लॅन, असे जे जे ज्याच्या ज्याच्या मनाच्या ज्या आवडी आहेत हा हा हा. त्याच्यामध्ये आवडीप्रमाणे मिळू शकते. आणि याच्यात नसले समजा तर आम्हाला ऑर्डर दिल्याप्रमाणे आम्ही उपलब्ध करून देण्याची तयारी करतो. बरोबर. असं वंचित ठेवणार नाही की नाही मिळेल असं काही विषय होणार नाही. असं हे नंबर हे झूम करून घे. नाव आणि ते नाव नंबर झूम करून घे म्हटलं ते. हे कुठला पाना मोठे? हे मनी प्लांटचे व्हरायटी अच्छा आहेत. अच्छा. मनी प्लांट आहे. मनी प्लांट आपण एकाच व्हरायटीचा समजतो मनी प्लांट, पण मनी प्लांटच्या अशा बऱ्याच व्हरायटी आहेत. म्हणजे मनी प्लांट ते म्हणजे सर्व आउटडोअरचेच आहे का इंडोर मध्ये इंडोर मध्ये आहेत. अच्छा ते अच्छा. पूर्ण इंडोर मध्ये समजा उन्हाचं नसलं तरी उन्हात नसेल तरी 100% जाऊ शकते. अच्छा अच्छा. आणि 100% अशी इंडोर मध्ये झाड आहेत सगळं. हा हा. ते सगळे इंडोर मध्ये इंडोर मध्ये आहे सगळं. बाहेर याचं काही काही नाही पाहिजे. हॉल मध्ये ठेवा, पोर्च मध्ये ठेवा, हे असे घराच्या आतमध्ये ठेवा, सावलीच्या ठिकाणी.
ऊन थोडं ऊन असलं त्याची तेज कमी होईल अशी, म्हणजे डिम दिसेल आपल्याला. आता हे एरिका पाम काय हे पूर्ण हे पानाचा विड्याचा अच्छा, हे आपलं नागिलीचं पान का? नागिलीचं पान हा. असतं. हे आपण जे आपलं खायचं पान आहे नागिलीचं, हे त्याचा वेल आहे. अच्छा. नागिलीच्या पानाचा पूजेसाठी काय आपण जे भाविकपणे पूजेसाठी खातो. पान म्हणून खातो किंवा त्याला आपण पूजेसाठी वापर करतो. कुठलं आहे, कपुरी आहे का ते? कपुरी आहे, कपुरी आणि याच्यात एक ते हे येते ना, बंगल्याची बनते नाही ते. अच्छा 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 अच्छा. आपलं कपुरी पान जे पूजेसाठी आणि आपण पान मसाला खायसाठी वापरतो, त्याची वेल उपलब्ध आहेत. हे मनी प्लांट जे आहेत असे, असं मनी प्लांट आपण चांगल्या याच्यात म्हणतो का, मनी प्लांट. हे मनी प्लांट, मनी प्लांट, हे पाम, हे पाम, हे एरिका पाम म्हणजे 100% सावलीत आणि 100% ऑक्सिजन अच्छा अच्छा अच्छा. देणारे असे हे जे हा. उपलब्ध आहेत तयार अशी केलेली. ठीक आहे. तरी आता नवीन माल याचा राहिला हे. त्यामुळे हे नमस्कार 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 बोला. सगळे जाती प्रकारचे सगळे झाड आहेत. आता हे काही सैतूक आहे, तुम्हाला सैतूक बद्दल, सैतूक बद्दल सांगतो. हो. आता राहिले मलबेरी मध्ये आपण मलबेरी. अच्छा, मलबेरी. मलबेरी म्हणजे सैतूक. हा हा हा. हा, याचा विषय कसा आहे की सैतूक म्हणजे आयुर्वेदिक मध्ये आहे आणि चांगल्या प्रकारची गुणवत्ता म्हणजे याच्यातली चांगली मिळू शकते. अच्छा. आणि खायला बी आपलं म्हणजे चांगलं स्वादिष्ट आहे असं. त्याला मलबरी म्हणजे कोणी सैतूक म्हणजे साध्या हिशोबात. अच्छा अच्छा. हे सुद्धा म्हणजे आपल्याकडे असं म्हणजे माझ्या जीवनामध्ये फळ खावं तर कोणता खावं तरी तसं फळाची आवड आहे. फळाचे लाल फळाची सैतूकची. अच्छा अच्छा. आपल्या सेतूचे लालवाले आंबट गोड लागतं फळ. हा, लहानपणी आपण खायचो ना ते. हॅलो हॅलो, ते असं म्हणजे नाही का विषय शिकेल नाही आपण सगळ्या गोष्टी झाल्या. याची जवळपास 6-7 हाईट. आता गोड लिंब आहे, त्या गोड लिंबाच्या जाती बऱ्याचशा राहतात. पण नेमकी जात कोणती आणि ओरिजिनल कोणती हे जर बघितली तुम्ही तर ही चांगल्या प्रकारचा याचा सुगंध आहे आणि तुमच्या कमी पानामध्ये चांगली टेस्टिंग येऊ शकते आणि जातीच्या गुणवत्तेनुसार याची किंमत ठरल्या जाते. नाही तर कडुलिंबाच्या जाती 2-3 आहेत, तर त्याच्यामध्ये एवढी गुणवत्ता नसणारी ही 1 नंबरची गुणवत्तेचं गोल्ड लिंब सुद्धा म्हणजे जातीनुसार समजा सगळं केला. लोकल मध्ये कोणतं नाही असं बरोबर किंवा सहज म्हणजे इकला गोल्ड लिंब आणि त्याचं काही म्हणजे हे नाही असं नाही असे. गिरीन आपण हिरवा सफरचंद, हिरवा सफरचंद आपल्या इकडे येऊ शकते. अच्छा. तर हे जर तुम्हाला सफरचंद म्हणून जर लावायचं असेल तर हिरवा सफरचंद येऊ शकते आपल्या इकडे. हे आपलं ग्रीन सफरचंदाचं झाड आहे, हे आपल्याकडे येऊ शकते. तर ही जातीला म्हणजे कोणाला यायच्या घेण्यात काय फसवायचे काही कारण येणार नाही. बरोबर, हे येऊ शकते आपल्या उस्मानात टिकू शकते. पण तो जे लाल आहे समजा तर तो आपल्याकडे येऊ शकत नाही. तेवढं म्हणजे खर्चामध्ये आपल्याला पडत नाही. त्याचा खर्च त्याचं उत्पन्न जर घेतलं वातावरणामुळे आलेला, पण खर्चात उत्पन्न जर काढलं. आणि आपण आता संपूर्ण हे 4 एकरामध्ये यांचं जे फैललेली पूर्ण नर्सरी आहे ती बघितलेली आहे. जवळपास विविध आपण व्हिडिओचे पार्ट केले, कारण एका व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य नव्हतं. आणि माधवराव साहेब, आता लास्टचा आपण एक मला सांगा की आपल्याकडे जवळपास सर्व झाडे आहेत आणि आपण घरगुती जाऊन सुद्धा गार्डन डेव्हलपमेंट करता का? अच्छा, डेव्हलपमेंट करू शकतो, लोकांना मार्गदर्शन करू शकतो. झाडं जगली पाहिजेत आणि त्यावरती कुठल्या चुका असतील आम्ही दुरुस्त करण्याचा आमचा ते सुद्धा आमचा संदर्भ राहते. मला एक माझ्या वेद न्यूजच्या मार्फत असं एक वाटते की आपण जे लोक झाडं घ्यायला येतात, ज्यांनी काही 4-5 असे झाडं घेतले, 5-6 झाडं घेतली, भरपूर झाडे घेतली, त्यांना एखादी काहीतरी स्कीम द्यायला पाहिजे. स्कीम देऊ ना, स्कीम देऊन त्यांना जास्त झाडं घेतले समजा 10% आम्ही डिस्काउंट देऊ किंवा त्यांना चांगल्या झाडाचं आम्ही मार्गदर्शन देऊ. आणि पण जातीवंत झाडं घेतली त्याला आम्ही जातीचा आम्ही
उल्लेख सांगू बरं. या जातीच्या अशा अशा जगणुकीचा आहे, हो. अशा जातीचे आता फायदे आहेत, त्याच्यावर सुद्धा आम्ही त्याला करू. विशेष म्हणजे आपला व्हिडिओ पाहून जर का आपण इथे आले हं. तर त्यांना 10% डिस्काउंट आहे. व्हिडिओ पाहून समजा 10,000 लोक आले तर तरी देऊ शकतो, अच्छा तरी काय असा विषय नाही. बर बर. तसा असा विषय नाही. आणि खरोखरच अत्यंत चांगले सर्व प्रकारचे झाडं आहेत. पांढरा पिंपळ देखील आहे या ठिकाणी. आपण फणस, लाल केळी हे सर्व माहिती बघितली आणि यांचा नंबर, यांचा ऍड्रेस आम्ही व्हिडिओला मेन्शन करू. आपण बघत राहा वेद न्यूज चॅनल पुसद. हा आहे पांढरा आपला जो पिंपळ आहे, आपलं नॉर्मली गावरानी आपले जे पिंपळ आहे सगळीकडे येतात, कधी कधी भिंतीवर सुद्धा येतात, पण हा पांढरा पिंपळ आहे. कदाचित भरपूर जणांना बघितलं नसेल कारण दुर्मिळ आहे. तर हे सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे.